नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे तुरीच्या ओल्या दाण्यापासून छोले भात. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मैत्रिणींनो, आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि त्याआधी तुम्हाला सांगायचं आहे की आता सध्या चालू आहे तुरीच्या ओल्या शेंगाचं सीझन. आणि आता या ओल्या तुरीच्या शेंगा म्हटलं की सर्वांनाच आवडतात. कोणी त्याची भाजी करून खाते तर कोणी वेगवेगळे पदार्थ करून खातात. म्हणूनच तर आपल्याला सर्वांना आवडणारा पदार्थ तो म्हणजे छोले भात. तर म्हणून आज आपण छोले भात तयार करणार आहे. आणि छोले भातासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर चला. तर हे बघा, साहित्यामध्ये हे आहे ओल्या तुरीचे दाणे, तांदूळ, मीठ, अर्धी वाटी आपण तेल घेतलेलं आहे, हळद, लाल तिखट, जिरं पावडर, धनी पावडर. तर हे बघा, आपण घेतलेला आहे खडा मसाला, हा भाजलेला नाही. तर ह्यामध्ये बघा, हे एक कांडी जी घेतलेली आहे आपण दालचिनीची घेतलेली आहे, ही दालचिनी आहे. आणि हे 5 ते 6 आपण काळी मिरी घेतलेली आहे, 2 लवंगा घेतलेल्या आहे, तेजपान आहे आणि हे फुलाचे तुकडे आहे. आणि बघा, आपल्याला फोडणी घालायला लसूण कांद्याची आपण पेस्ट घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, आपण आता सर्व साहित्य बघितलेलं आहे आणि आता आपण छोले भात तयार करूया. आपण गॅस सुरू केलेला आहे आणि छान कुकर सुद्धा गरम झालेला आहे. आणि आता यामध्ये आपण तेल सोडलं, ते आता तेलाला गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण हे घेतलेला खडा मसाला यामध्ये सोडायचा आहे. गॅसचा पॉवर आपण कमी करूया. आता यामध्ये कांदा लसूण पेस्ट, पेस्टला सुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा, छान मसाला भाजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य सोडायचे आहे. धनी पावडर, जिरा पावडर, दोन चमचे लाल तिखट, 2-2.5 चमचे आपण हळद यामध्ये सोडलेली आहे. आता सर्व आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला हे तुरीचे दाणे टाकायचे आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ सोडणार आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. आता मी हे पाणी 4 ग्लास यामध्ये सोडलेलं आहे. पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीने सोडा. मिठाचं प्रमाण आणि तिखटाचं हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्यायचं आहे. आणि आता या पाण्याला आपल्याला एक उकळ येऊ द्यायची आहे. आणि उकळ आल्यानंतरच आपल्याला यामध्ये तांदूळ सोडायचे आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण जे तुरीचे दाणे आपण फोडणी घातलेली आहे त्या रसाला आता उकळ आलेली आहे. आणि आता यामध्ये आपल्याला तांदूळ सोडायचे आहे. या तांदूळाला 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ केलेले आहे, छान धुतलेले आहे. आता हेच तांदूळ आपल्याला यामध्ये सोडायचे आहे.
सर्व आपण खाली वर करून घेतलेलं आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवूया. आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे, शिट्टी लावायची नाही आणि आपल्याला शिट्टी सुद्धा होऊ द्यायची नाही आहे. बस असाच आपल्याला हा भात शिजवायचा आहे. तर हे बघा, आपल्याला झाकण उघडायचं आहे आणि एका एका मिनिटाला आपल्याला हा भात खालीवर करायचा आहे, कारण बूड धरायला नको. आता यामध्ये आपण मीठ सोडूया. आधी आपण 1 चमचा मीठ सोडलेलं आहे. आता पुन्हा आपण 2 चमचे मीठ सोडलेलं आहे. यामध्ये एकूण 3 चमचे मीठ सोडलेलं आहे. आता थोडी कोथिंबीर सोडूया. पुन्हा खाली वर करत राहायचं आहे आपल्याला. तर हे बघा, आपण 2 ते 3 वेळा झाकण काढलं आणि खालीवर करून बघितलेलं आहे. आता बघा, आपण छान याला खालीवर करून घेऊया. हे बघा, आणि खाली सुद्धा लागलेला नाही आणि छान शिजलेला आहे. हे बघा. आता आपण यामध्ये थोडंसं तेल सोडायचं आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे. आणि आता गॅस बंद करायचा आहे. आपण गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर आपण कुकर खाली घेतलेला आहे. तर हे बघा, तेल सोडल्यानंतर झाकून ठेवलं आणि आता बघा कसा छान मस्त असा छोले भात तयार झालेला आहे. तर हे बघा, आपण एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये छोले भात तयार केलेला आहे आणि खायला सुद्धा एकदम मस्त छान झालेला आहे. सगळ्यांनाच आवडणारा हा छोले भात आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच एक वेळ तरी ट्राय करून बघा आणि खाऊन बघा. आणि हा व्हिडिओ, ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.